तुमच्याही घरामध्ये पूजेच्या दिव्यात फूल किंवा चंद्रकोर, गुलाब, त्रिशूळ, ओम असे तुमच्या दिव्यात तयार होत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। तर या पाठीमागे काय संकेत असतात, हे संकेत शुभ असतात की अशुभ, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ MPT या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, प्रत्येकजण आपल्या घरामध्ये देवपूजा हा करतच असतो। देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती राहावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो। अगदी मनोभावे व श्रद्धेने आपली घरातील जी काही देवपूजा आहे ती करीत असतात। तर मंडळी, दररोज आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो, परंतु काही वेळेस त्या दिव्याच्या काजळीला फुलासारखा आकार आलेला आपण पाहतो, परंतु आपण याकडे दुर्लक्ष करतो। परंतु मंडळी, काजळीला फुलाचा आकार आला तर नेमका याचा आपल्या जीवनामध्ये कोणता संकेत आहे हे मात्र कोणालाच माहिती नसतं। तर मंडळी, आपण जेव्हा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो तेव्हा तो दिवा जळत असतानाच काही वेळेस त्या काजळीला फुलासारखा आकार तयार होतो, किंवा जेव्हा दिवा शांत होईल त्यावेळेस त्या काजळीला फुलासारखा आकार तयार झालेला दिसतो। तुम्ही कित्येक वेळा असं पाहिलं असेल। तर मंडळी, पूजेच्या दिव्यामध्ये फूल झालेले हे एक सकारात्मकतेचे प्रतीक आहे। म्हणजेच आपली जी साधीभोळी पूजा आहे, जे व्रत आहे, आपण जे केलेलं आहे ते भगवंतापर्यंत पोहोचलेले आहे, हा त्यामागचा संकेत असतो। भगवंत हे आपल्यावरती प्रसन्न आहेत हे त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा। आपल्या घरामध्ये जो आपण दिवा लावलेला असतो तो दिवा आपण सकाळी आणि संध्याकाळी लावत असतो। तर तसं न करता आपल्याला दिवसभर दिवा हा लावायचा आहे। दिवसभर आपल्या घरामध्ये वात तेवत ठेवायचे आहे। बऱ्याच जणांच्या दिव्यामध्ये विशिष्ट आकार हे तयार होत असतात। काही जणांच्या घरामध्ये 24 तास दिवा लावलेला असतो। अगदी 365 दिवस त्यांच्या घरामध्ये वात ही प्रज्वलितच असते, म्हणजेच अखंड दिवा हा त्यांच्या घरामध्ये पेटत असतो। आपल्या घरामध्ये जो दिवा आहे तो नेहमी जळता किंवा पेटता आपल्याला ठेवायचा आहे। दिवा कधीही आपल्याला विझू द्यायचा नाही। ज्या घरामध्ये दिवा पेटता असतो, प्रज्वलित असतो किंवा अखंड ज्योत असते, त्या घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी ह्या सतत घडतच असतात। त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी दरवळत असते। माता लक्ष्मी त्या घरामध्ये कायम वास करत असते, म्हणून दिवा हा नेहमी प्रज्वलितच ठेवावा। बरेच लोक असे आहेत की ते फक्त दिवसातून 2 वेळाच दिवा लावतात, ते म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी। पण तुमच्या दिव्यामध्ये अखंड ज्योत असेल किंवा सकाळ संध्याकाळ जर तुम्ही दिवा लावताय तर त्याच्यामध्ये विशिष्ट आकार तयार होत असतील। समजा की चंद्रकोर बनत असेल, बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये चंद्रकोर बनत असते, तसेच बरेच लोकांच्या दिव्यामध्ये फूल बनत असते। कमळाचे असेल, गुलाबाचे असेल, जास्वंदीचे असेल, अशा अनेक प्रकारचे आकार या दिव्यामध्ये बनत असतात। त्याचबरोबर ओम बनत असतं, त्रिशूळ बनत असतं। काही लोकांच्या दिव्यामध्ये साक्षात आपले स्वामी देखील आलेले आहेत। स्वामी महाराजांची मूर्ती देखील सतत आपल्याला दिव्यामध्ये दिसत असते। स्वामी समर्थ महाराज जे काही ते दिव्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतात। दिवा लावताना दिव्याला पटकन काजळी येत असते, किंवा काही वेळाने दिवा लावून झाल्यानंतर काजळी येत असते। काजळी येणं ही एक नॅचरल गोष्ट आहे। कोणतीही वात असू दे, त्याला लावल्यानंतर काजळी येतच असते। मात्र त्या काजळीमध्ये जर विशिष्ट आकार दिसत असतील, विशिष्ट अशा गोष्टी दिसत असतील, तर ती गोष्ट खूप मोठी आहे। तर ही गोष्ट देवी शक्तीची असणार आहे। तुम्ही जी सेवा करत आहात, तुम्ही जी भक्ती करत आहात, समजा तुम्ही गुरुवारचे व्रत करत असाल तर इतर दिवशी एवढं काही नाही बोलत, पण गुरुवारच्या दिवशी पूजा करायला सुरुवात केल्यावरच 5 मिनिटांमध्ये दिव्यामध्ये काजळी तयार होते। याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी सेवा करत आहात, तुम्ही जी भक्ती करत आहात ती देवापर्यंत नक्की पोहोचते। हा त्या पाठीमागे संकेत आहे। तुम्ही जी सेवा करत आहात, तुम्ही जी भक्ती करत आहात, ती मनोभावे करत आहात। तुमची सेवा, तुमची भक्ती स्वामीपर्यंत पोहोचलेली आहे। तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींजवळ पोहोचलेली आहे। तर आता समजा की इतर दिवशी जर चंद्रकोर बनत असेल, समजा जर 8 दिवस झाले असतील, 8 दिवस सतत तुम्हाला दिव्यामध्ये चंद्रकोर दिसत असेल, तर हा संकेत खूप जास्त शुभ आहे। तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांच्या चरणी पोहोचलेली आहे। आणि जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या देवी देवतांना मानत असाल तर त्यांच्याजवळ ती जी तुमची सेवा आहे ती पोहोचलेली आहे, आणि जी काही तुमची इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे।
जर त्याचबरोबर आमच्या दिव्यामध्ये आकार तर बनतच असतात, त्याचबरोबर इच्छा काही आमच्या पूर्ण होत नाहीत. 11 गुरुवार सुरू केले, 11 गुरुवार पूर्ण झाले. दिव्यामध्ये रोज वेगवेगळे प्रकारचे आकार देखील बनत असतात, पण इच्छा असूनही पूर्ण झाली नाही. आणि बऱ्याच वेळा असे सुद्धा होते की आपण नव्याने महाराजांच्या सेवेमध्ये येत असतो. तोडकी मोडकी का असेना आपण सेवा करायला सुरुवात करत असतो. जी ही तोडकी मोडकी सेवा आहे ती भगवंतापर्यंत पोचलीच जाते आणि त्याचे जे शुभ संकेत आहेत, भगवंत हे आपल्याला तुम्ही जी सेवा करत आहात ती माझ्यापर्यंत पोचली आहे असा आपल्याला संकेत देखील देत असतात. दिव्यात हे फूल दररोज बनत नाही, हे फूल कधीतरी दृष्टीस पडते. दिवा आपण दररोज लावतो, मग हे फूल का दररोज बनत नाही असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मग देवाची कृपा आपल्यावर नाही का? भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का असे आपल्याला वाटते. परंतु भगवंत कोणत्याही प्रकारचे संकेत हे आपल्याला दररोज देत नाहीत. 2-4 दिवसात, आठवड्यात, महिन्यात भगवंत आपल्या प्रसन्नतेचे संकेत देतात. म्हणून दिव्यात फूल तयार झाले नाही तर नाराज होण्याचे काही कारण नाही. आता आपण जाणून घेऊयात दिव्यात जे फूल बनते तर त्याचे आपण काय करावे. तर मंडळी, तुम्हाला असे फूल बनलेले तुमच्या दिव्यामध्ये दिसले तर ते फूल तुम्ही अगदी अलगद काढून घ्यायचं आहे आणि आपण त्या दिव्यात जे तेल आहे किंवा तूप टाकलं असेल ते तूप आणि जे फूल तयार झालेलं आहे ते मिक्स करून त्या मिश्रणाचा टिळा, त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळी लावायचा आहे. ते लावल्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील. आपल्याला आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवेल. जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावरती असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणी देखील रोखू शकत नाही. तर मंडळी, कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.